साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर समीर व्हिडिओग्राफर आहेत. आज आपल्याला एका परवा घडलेल्या घटनेबद्दलची माहिती द्यायची आहे. परवा म्हणजे 29 नोव्हेंबर रोजी, अमेरिकेतले 29 नोव्हेंबर, आपल्या इथलं 30 नोव्हेंबर, एका फार मोठ्या परकीय व्यवहार विशेषज्ञाचा मृत्यू झाला. त्यांचं नाव हेनरी किसिंजर. हेनरी किसिंजर हे नाव परराष्ट्र खात्यातल्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक माणसाला माहिती असतं, कारण की या माणसांनी अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहाराबद्दल जी काही कामगिरी केली त्यांनी जगाचा इतिहास बदलला. अतिशय इफेक्टिव्ह कामगिरी त्यांची होती. फार त्यांना सगळ्या जगामध्ये दोन्ही प्रकारचे रिव्ह्यू मिळाले की तुम्ही खूप चांगलं काम केलं, तुम्ही खूप वाईट काम केलं, तुम्ही काम करताना विधिनिषेध कुठल्याही गोष्टीचा बाळगला नाही, तुम्ही केलेल्या निर्णयांमुळे बऱ्याच लोकांचे मृत्यू झाले. परंतु दुसऱ्या बाजूचे लोक हे सांगतात की तुम्ही केलेल्या निर्णयांमुळे जग हे महायुद्धापासून वाचलं. तिसरं महायुद्ध होऊ शकलं असतं. त्या प्रकारात सगळ्या रशिया आणि अमेरिकेची जी तेव्हा स्पर्धा चालू होती, अण्वस्त्रांची स्पर्धा आणि जगावरती प्रभाव टाकण्याची जी स्पर्धा चालली होती, त्यातून योग्य मार्ग काढण्याकरता आणि त्यातही अमेरिकेच्या यशाचा मार्ग सुरक्षित आणि सुप्रशस्त करण्यामध्ये हेनरी किसिंजर यांचं योगदान केवळ अमूल्य असं आहे, असं अमेरिकी लोकांना वाटतं. जागतिक मत थोडंसं म्हटलं असं विरुद्ध आहे. त्यांनी जे काही कामगिरी केली त्याच्यामध्ये बऱ्याच इतर देशांचं नुकसान झालं. भारताचं विशेषतः सांगायचं आहे की हेनरी किसिंजर त्यावेळेला भारताच्या विरोधात होते. ते कसं आहे ते मी पुढे सांगतोच आहे. थोडंसं आपण त्यांच्या सुरुवातीच्या जडणघडणीकडे लक्ष देऊया. 100 वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला 27 मे रोजी आणि त्या दिवसाचं वैशिष्ट्य असं की 27 मे ही पंडित नेहरूंची पुण्यतिथीसुद्धा आहे. किसिंजरचा जन्म 27 मेचा आहे, 1923 अर्थातच, कारण आता 100 वर्ष 6 महिने 2 दिवस किंवा 6 महिने 6 दिवस एवढं त्यांनी आयुष्य उपभोगलं. इतक्या मोठ्या महत्त्वाच्या पदावर काम करताना खूप तऱ्हेचे ताणतणाव असतात. त्या सगळ्या ताणतणावांना सांभाळत पुन्हा स्वतःचा कुटुंब मोठं त्यांनी सांभाळलं. त्यांना पाच नातवंड आहेत आणि मुलगा आहे, मुलगी आहे, असं समृद्ध कुटुंब आहे. आणि त्याच्या शिवायसुद्धा मनुष्य 100 वर्ष उत्तम प्रकृतीत जगला. त्यांची प्रकृती शेवटपर्यंत ठणठणीत होती. हे कौतुकच म्हणायला पाहिजे. या माणसाचा जन्म जर्मनीमध्ये फ्युर्थ नावाच्या गावी, जे साधारण फ्रँकफर्टपासनं 250 किलोमीटरवरती आहे पूर्वेकडे, तिथे झाला. आणि त्या गावापासनं आणखीन 100 किलोमीटर फ्रँकफर्टच्या बाजूला एक बार किसिंगन नावाचं गाव आहे. बार किसिंगनचा अर्थ, किसिंगन या गावी काही औषधी झरे होते म्हणून तिथे औषधी झऱ्यांमध्ये आंघोळ करण्याच्या स्पा वगैरे होत्या. अशा जागांना जर्मन भाषेमध्ये बाड असं म्हणते. बाड म्हणजे बाथ जर्मन भाषेमध्ये. तर तिथे त्यात गावची ही फॅमिली होती, ही ज्यू फॅमिली होती. जर्मनीमध्ये ज्यू फॅमिली शतकानुशतकं राहत आलेले होते, त्यामुळे त्यांचं आडनाव किसिंजर पडलं. किसिंजर म्हणजे जसं आपण मुंबईकर म्हणतो तसं ते किसिंगन गावचे होते म्हणून किसिंगर. तर या किसिंजरचा जन्म तिथे झाला. 15 वर्षाचे ते असताना 1938 साली जर्मनीमध्ये ज्यूंचा विद्वेष, जर्मन लोकांच्या मनामधला ज्यूंबद्दलचा विद्वेष जो हिटलरनी प्रचंड भडकावलेला होता, तो अगदी खूप जास्त असल्यामुळे या ज्यू लोकांवरती हल्ले तेव्हा सुरू झाले होते जर्मन लोकांचे. म्हणजे किसिंजरनी त्यांच्या बालपणीच्या आठवणीत लिहिलं आहे की रस्त्यावरनं चालताना त्यांना जर्मन पोरं धरून बडवायची, की ज्यू दिसला की त्याला मारा, अशा प्रकारचे हिटलरचा प्रचार होता. आणि तसा भरपूर अनुभव किसिंजरना पण मिळाला होता. त्यांच्या आईने वडिलांच्या मागे लकडा लावला की आपल्याला जर्मनीत सुरक्षित राहता येणार नाही, आपण अमेरिकेला जाऊया. आणि यशस्वीरित्या ते 5 सप्टेंबर 1938 रोजी अमेरिकेत येऊन थडकले. अमेरिकेत आले. पैसा हाताशी नव्हता. वडिलांनी कुठेतरी शाळा शिक्षकाची नोकरी धरली आणि रुटूपुटू संसार सुरू झाला. कुटुंब मोठं होतं. न्यूयॉर्कमधल्या एका अत्यंत कमी उत्पन्नात गटाच्या वस्तीमध्ये ते राहत होते आणि तिथे त्यांचं बालपण गेलं.
तिथली शाळा झाली. पण शाळेमध्ये मात्र ते हुशार होते. त्याच्यानंतर शाळेमध्ये काम करताना त्यांनी एका दाढीचे ब्रश बनवण्या फॅक्टरीमध्ये दिवसा नोकरी केली, रात्र शाळा केली. म्हणजे अतिशय कठोर आयुष्य आणि कठीण आयुष्य आणि गरिबीचं आयुष्य त्यांना मिळालं होतं. त्यातनं ते खूपच पुढे गेले. पुढे त्यांना अमेरिकन सैन्यामध्ये त्यांना घेतलं गेलं. कारण 43 साली अमेरिकेमध्ये सक्तीची लष्कर भरती आली. दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं. अमेरिकेला लष्कर कमी होतं, त्यामुळे त्यांना सैन्यात घेतलं गेलं. त्यांना जर्मन उत्तम यायचं म्हणून सैन्याच्या गुप्तहेर खात्यात त्यांना घेतलं गेलं, कारण गुप्तहेरांना जर्मनीची कागदपत्रच पडताळून पाहिजे होती. पुढे 43 साली त्यांना बॅटल ऑफ द बल्ज म्हणून जी प्रसिद्ध लढाई झाली, जर्मनीच्या पराभवाची शेवटची लढाई, त्या लढाईच्या वेळेला त्यांना तिथे पोस्टिंग त्यांचं झालं होतं. आणि तिथनं पुढे जात जात ते शेवटी, तेव्हा ते अत्यंत म्हणजे सर्वात खालची जी रँक असते प्रायव्हेट, ते प्रायव्हेटच होते. म्हणजे प्रायव्हेट म्हणजे सैनिक, शिपाई साधे. पुढे त्यांचं थोडं प्रमोशन झालं. त्यांना एका गावाचं व्यवस्था सांभाळायला गेलं. तिथे लक्षात आलं की त्यांना गावाचं ॲडमिनिस्ट्रेशन करण्यामध्येही त्यांची बुद्धी फार चांगली काम करत होती. अकाउंटन्सीचं शिक्षण त्यांनी घेतलं होतं, त्यामुळे आर्थिक विषय पण त्यांनी चांगले हाताळले होते. ते सगळं झालं. ते परत अमेरिकेला आले. अमेरिकेला आल्यानंतर मग ते कॉलेजात गेले. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना उत्तम मेरिटनी BA पदवी मिळाली. BA इन पॉलिटिकल सायन्स त्यांनी केलं. आणि मग त्यांचं असं लक्षात आलं की आपल्याला हे फार चांगलं जमतं आहे. त्यामुळे त्यांनी परराष्ट्र व्यवहार या विषयावरती पुढे PhD सुद्धा केली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस ते परराष्ट्र व्यवहार वेगळ्या वेगळ्या देशांनी कसे केले त्याबद्दलचा त्यांचा थिसिस होता. त्यांनी ॲक्च्युली BA करता जो थिसिस लिहिला होता, म्हणजे BA करता सुद्धा थिसिस लिहितात, तर तो 400 पानाचा थिसिस लिहिला होता. आता एवढा प्रचंड थिसिस लिहिल्यानंतर त्यांना उत्तम मार्क तर मिळालेच, पण युनिव्हर्सिटीने पुढे हे केलं, नियम बनवला की हा थिसिस 35,000 शब्दांपेक्षा मोठा नसावा. 400 पानाचा थिसिस वाचायलाही लागतो ना कोणी परीक्षकांना. एनिवे, तर त्यांचे गुण तेव्हा दिसायला लागले होते. या गुणांच्या जोरावरच त्यांना अमेरिकेमध्ये वेगळ्या वेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षक म्हणून नोकरी, कारण ते पुढे PhD झाले. 54 साली ते PhD झाले आणि मग त्यांना शिक्षक म्हणून हार्वर्डमध्येच घेतलं गेलं. अमेरिकेत शिक्षकाला मान चांगला मिळतो, पगारही चांगला मिळतो, पण ते त्यांनी संतुष्ट नव्हते. त्यांना प्रत्यक्ष परराष्ट्र व्यवहाराच्या कामामध्ये जाण्याची इच्छा होती. आणि त्यावेळेला जेव्हा रॉकफेलर म्हणून प्रसिद्ध उद्योगपती नेल्सन रॉकफेलर हे जेव्हा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता शर्यतीत आले, तेव्हा हे त्यांचे परराष्ट्र व्यवहाराचे सल्लागार झाले. त्या शर्यतीमध्ये त्यांचा पराभव करून रिचर्ड निक्सन पुढे आले आणि यांनी पार्टी बदलून ते रिचर्ड निक्सनच्या बाजूला, पार्टी तीच होतं, रिपब्लिकन पार्टी, पण रिचर्ड निक्सनना परराष्ट्र व्यवहारात सल्ला द्यायला त्यांनी सुरुवात केली. निक्सन जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा निक्सननी त्यांची वर्णी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून केली, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर. म्हणजे सध्या आपल्याकडे अजित डोवल कसे आहेत की नाही, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर, तद्वत तसे हे ते नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर झाले. आणि पुढे तर त्यांना प्रमोशन घेऊन परराष्ट्र मंत्रीच करण्यात आलं. अमेरिकेमध्ये मंत्र्याला सेक्रेटरी म्हणतात, त्यामुळे सेक्रेटरी ऑफ स्टेट हे पद त्यांना मिळालं. आणि ते पद त्यांनी अतिशय उत्तमरित्या सांभाळलं, कारण त्याच वेळेला अमेरिका व्हिएटनाम युद्धात प्रचंडपणे अडकलेली होती. तर व्हिएटनाम युद्धाची सोडवणूक कशी करायची ते अमेरिकेला कळत नव्हतं. शेवटी किसिंगर आणि निक्सन यांनी एकदा प्रयत्न केला, व्हिएटनामवर प्रचंड बॉम्बिंग केलं. त्याला क्रिसमस बॉम्बिंग म्हणण्यात येतं. क्रिसमसमध्ये अक्षरशः व्हिएटनाम देश बॉम्बिंगनी भाजून काढण्यात आला. परंतु त्यांनीसुद्धा व्हिएटनामच्या लोकांनी शरणागती पत्करली नाही, ते लढतच राहिले. शेवटी अमेरिकेला लक्षात आलं, अमेरिकेमध्ये जनमत युद्धाच्या विरुद्धात जायला लागलं होतं, कारण अमेरिकन मुलं तिथे मरत होती. अमेरिकन लोक म्हणले, व्हिएटनामची आम्हाला काय घेणं देणं आहे, आमची मुलं तिथे का मरायला पाठवायची. आणि मग शेवटी व्हिएटनामबरोबर शांती समझोता करण्याचं ठरलं आणि ते समझोता करण्याचं काम किसिंगरवरती सोपवण्यात आलं. व्हिएटनामचे जे प्रमुख होते तेव्हा ली डक थो, कारण होचिमिन यांचं विधन झालेलं होतं. ली डक थो आणि किसिंगर या दोघांनी पॅरिसमध्ये वाटाघाटी केल्या आणि त्या वाटाघाटीच्या फलस्वरूप बरीचशी अटीतटीची वाटाघाट होती ती, पण अमेरिकेने शरणागती पत्करली, सांगितलं नाही शरणागती पत्करली, युद्धविराम झाला आणि अमेरिकेला सायगॉन म्हणजे दक्षिण व्हिएतनामची जी राजधानी होती तिथनं आपल्या कॉन्सुलेटमधनं लोकांना हेलिकॉप्टरनी पळवून न्यायला लागलं, कारण जनक्षोभाचा त्रास त्यांना होण्याची शक्यता होती. किसिंगरचा तो एका अर्थाने पराभव होता, पण दुसऱ्या अर्थाने त्यांनी अमेरिकेला शेवटी सुरक्षितपणे त्या युद्धातनं बाहेर काढलेलं होतं. त्याच वेळेला किसिंगर आणि ली डक थो या दोघांना 73 सालचं नोबेल शांती पुरस्कार देण्यात आला. आणि तो अशा करता देण्यात आला की इतकी वर्ष चाललेलं हे भयानक युद्ध संपवलं त्याबद्दल हा पुरस्कार आहे. असाच पुरस्कार आपल्याला लक्षात असेल की इस्रायलचे पंतप्रधान आणि यासेर अराफत यांनासुद्धा पुढे देण्यात आला. तर ही नोबेलची परंपराच दिसते की जे युद्ध आधी भडकवतात त्यांनी युद्ध थांबवल्यावरती त्यांना शांती पुरस्कार द्यायचा.
पुढे किसिंगर यांनी तो पुरस्कार परत करण्याची सुद्धा भूमिका घेतली होती. ली डक थोनी तो पुरस्कार स्वीकारलाच नाही. ते म्हणलं हा कसला शांतीचा पुरस्कार. आणि किसिंगरनी सांगितलं पुरस्काराची सगळी रक्कम त्यांनी चॅरिटीला दिलीच, म्हणजे देऊ केली नाही, दिली. आणि याप्रमाणे त्या गोष्टीवर पडदा पडला. पण त्यानंतर 1973 साली इस्रायलचं योम किप्पूर लढाई सुरू झाली. त्या लढाईमध्ये इस्रायल हारता हारता वाचलं आणि पुढे इस्रायलने विजय मिळवला. पण या गोष्टीकरता काहीतरी परमनंट सोल्युशन काढणं आवश्यक होतं. आणि लक्षात ठेवा, किसिंगर हे स्वतः यहुदी होते. किसिंगर हे स्वतः यहुदी होते. इतकंच नव्हे तर अमेरिकेचे पहिले यहुदी परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे. तर त्यांनी अथक परिश्रम घेऊन अनवर सादात आणि इस्रायलचे तेव्हाचे जे होते पंतप्रधान त्यांच्यामध्ये समझोता घडवून आणला. आणि त्या समझोत्यानंतर इजिप्त हा इस्रायलचा मित्रदेश बनला. शत्रुदेश राहिला नाही, मित्रदेश बनला असं नाही. आणि त्या बाजूची लढाई थांबली. आणि 73मध्ये थांबलेली लढाई लक्षात ठेवा. आत्ता जी लढाई सुरू झाली तोपर्यंत मध्ये चकमकी होत राहिल्या, पण तोपर्यंत ती शांतता एका अर्थाने टिकून होती. चकमकी होत राहतात, बॉम्बहल्ले होत राहतात, ते संपत नाहीत, परंतु तरी शांतता टिकून होती. या 73च्या आधीसुद्धा आपल्याला माहिती आहे एक फार महत्त्वाची लढाई झाली होती. ती म्हणजे 1971 साली भारताने बांगलादेशला स्वतंत्र केलं. त्यावेळेला किसिंजरची भूमिका अशी होती की रशियाच्या बाजूचे जे सगळे ते अमेरिकेचे शत्रू आणि अमेरिकेच्या शत्रूंचे जे शत्रू ते अमेरिकेचे मित्र. इंदिरा गांधींनी त्यावेळेला रशियाशी 20 वर्षाचा अनाक्रमणाचा करार केला 71 साली. याच्या आपल्या बांगलादेश युद्धाच्या थोड्या आधी, कारण आपल्याला युद्ध झालं तर अमेरिकेच्या विरुद्ध एक शक्ती हवी होती आणि म्हणून इंदिरा गांधींनी तेव्हा तो करार केला. तो करार केल्या निक्सन आणि किसिंजरनी ठरवलं की भारत आपला शत्रू आहे, पाकिस्तान आपला मित्र आहे. आणि मग भारताला हरवण्याकरता जे जे करता येईल. त्यांना असं खरोखरच वाटत होतं. पाकिस्तानचे जे याह्या खान म्हणजे तेव्हा सर्व होते, त्यांनी त्यांची अशी समजूत करून दिली होती की आम्ही जिंकणार आहोत. परंतु ते बांगलादेशमध्ये जे अत्याचार करत होते त्या अत्याचारांवर सुरुवातीला अमेरिकन पब्लिक म्हणण्यापेक्षा सुद्धा किसिंगर आणि निक्सन या जोडगोळीचा विश्वास नव्हता. पुढे त्यांचाच त्यांचा एक कॉन्सल होता आर्चिबाल्ड ब्लड म्हणून. तो होता, त्याचं आडनाव ब्लड आहे. तो ढाक्याला राजदूत म्हणून होता अमेरिकेचा. त्यांनी टेलिग्राम पाठवला की अहो इथे किती नरराक्षस पाकिस्तानी सैन्याने इतके अत्याचार चालवलेत. भर रस्त्यावरती ते लोकांना गोळ्या घालतायत. बंगाली मुसलमान, बंगाली हिंदू त्यांच्या स्त्रियांची विटंबना करतायत. हे आपल्याला थांबवायला पाहिजे. आपण या बाजूनी जाऊ शकत नाही. या माणसाने काय करावं किसिंगरनी? यांनी त्या ब्लडची बदली अमेरिकेत करून टाकली. त्याचे हे टेलिग्राम वाचूनसुद्धा त्यांनी त्याच्याकडे, तो म्हणला हा उगाच जास्ती करतोय, बंगाली लोक मेले तर त्याकरता आपल्याला रडण्याचं कारण नाही. आपला मित्र पाकिस्तान आहे, आपण त्याला सपोर्ट केलं पाहिजे. आणि भारतावर दबाव आणण्याकरता त्यांनी 7वं आरमार अमेरिकेचं, ज्याला एंटरप्राइज नावाची विमानविधी नौका होती, बरोबर 30-40 जहाजं होती, वेगळी युद्धनौका होत्या, ते बंगालच्या उपसागरात आणलं. पण इंदिरा गांधी आणि भारताच्या नौदलांनी आणि भारताच्या जनरल सॅम माणिकशॉ यांच्या प्रयत्नांमुळे रशियाने त्या नौदलाला एक निर्वाळीचा खलिता पाठवला. आणि त्याच वेळेला रशियाने आपल्या पाणबुड्या गुप्तपणे बंगालच्या उपसागरात तैनात केल्या. आणि एका ठरलेल्या दिवशी त्या सगळ्या पाणबुड्या या अमेरिकेच्या नौकेच्या बाजूनं एक वटोळं घातलेलं होतं, त्यातनं त्या वरती आल्या आणि सिग्नल केला की तुम्ही भारताविरुद्ध आत्ता काही ॲक्शन घेतली तर आम्ही गप्प बसणार नाही. ते पाहिल्यानंतर मुकाट्यांनी ते आरमार परत फिरलं आणि किसिंगर आणि निक्सन यांचा चळफळाट झाला असं म्हटलं जातं. म्हणजे किसिंगरनी एका वाहिनीला मुलाखत देताना भारताबद्दल अत्यंत कटू अपशब्द वापरले आणि इंदिरा गांधीला बिच म्हणजे कुत्री असा संबोधन केलं. अर्थात हे संबोधन अमेरिकेमध्ये नवरा बायकोच्या भांडणात नवरेसुद्धा बायकांना वापरतात, त्यामुळे ही तितकी मोठी शिवी समजली जात नाही. असो, त्यावेळेला त्यांनी सांगितलं. पुढे त्यांनी याबद्दल माफी मागितलेली आहे. एका पब्लिक कार्यक्रमात ते म्हणले की माझं तेव्हा डोकं फिरलं होतं, खवळलं होतं म्हणून मी असे शब्द काढले. हे एका राजनीतिज्ञ आणि डिप्लोमॅटला अयोग्य वर्तन झालं त्याच्यासाठी. निक्सन जे होते ते निक्सनसुद्धा अतिशय रागीट होते आणि एकदम काहीतरी रागाने ते वेगळे आदेश द्यायचे. किसिंगरनीच एक किस्सा सांगितलेला आहे की निक्सनला राग आला मग ते वाटेल ते आदेश द्यायचे. मग तुम्ही काय करायचं असं त्यांना प्रश्न विचारला तर आपल्याला अकबर बिरबलची आठवण व्हावी तसं उत्तर त्यांनी दिलं. ते म्हणजे आम्हाला माहिती असतं की कुठल्या ऑर्डर फॉलो करायच्या आणि कुठल्या फॉलो करायच्या नाहीत. जेव्हा पहिलं अमेरिकेच्या TWAचं विमान अपहरण करून नेलं होतं दमास्कसला पॅलेस्टाईनच्या दहशतवाद्यांनी, हे जेव्हा निक्सनना कळलं तर निक्सन म्हणजे दमास्कसवरती बॉम्बिंग करा.
आणि अमेरिकेने मग तिथे जहाजांची वगैरे जुळवाजुळव सुरू केली. परंतु दुसऱ्या दिवशी तसं काही केलं नाही, कारण ते म्हटले आम्हाला माहिती होतं निक्सन म्हणतात ते रागाने म्हणले म्हणून त्यांची ऑर्डर पाळायची नसते. पण एक ऑर्डर मात्र अशी पाळली गेली. निक्सननी डेमोक्रॅटिक पक्षाचं वॉशिंग्टनमध्ये वॉटरगेट म्हणून ठिकाणी जे ऑफिस आहे त्या ऑफिसात हेरगिरी करण्याची ऑर्डर आपल्या सहकाऱ्यांना दिली. ती पाळली गेली आणि त्या वॉटरगेट कांडामुळेच निक्सनना राजीनामा देण्याची वेळ आली. निक्सनने राजीनामा दिला. किसिंजर आहेत तिथेच राहिले, त्यांनी राजीनामा दिला नाही. निक्सनच्या जागी जिराल्ड फोर्ड आले आणि किसिंजरनी सांगितलेलं आहे की जिराल्ड फोर्ड यांनी अमेरिकेला पुन्हा सावरलं. अमेरिकेत लोकांच्या मनामध्ये भयंकर राग आला होता की असला कसला राष्ट्रपती आपल्याला लाभला आहे. परंतु जिराल्ड फोर्डनी पुन्हा स्थिती स्थिरस्थावर केली आणि अमेरिका ही परत चांगल्या पद्धतीने सुचारू पद्धतीने काम करत राहिली. पुढे किसिंजर 77पर्यंत ॲक्टिव्ह राजकारणात होते. राजकारण नाही म्हणतायत, ते सिव्हिल सर्वंट होते, म्हणजे सनदी नोकर होते. त्यातही त्यांनी चिलीचे जे पब्लिकमधनं निवडून आलेले कम्युनिस्ट राज्यकर्ते होते साल्वादोर आयेंदे, त्यांना पाडलं. CIA वापर करून त्यांना CIA वापर यांनी अगदी भरपूर केलेला आहे. आणि यांनी स्वतः एका ठिकाणी किसिंजरनी लिहून ठेवलं की माझं काम हे मोरॅलिटीकडे बघण्याचं नाही आहे, अमेरिकेचं यश कसं मिळेल हेच करण्याचं माझं काम आहे. त्यामुळे त्यांना एकदा विचारलं होतं तुम्ही एवढे सगळे उद्योग केले त्याच्याबद्दल तुम्हाला पश्चात्ताप वाटतो का? ते म्हणजे अजिबात पश्चात्ताप वाटत नाही. त्या वेळेला मला जी माहिती होती त्या माहितीला अनुसरून मी जी भूमिका घेतली ती देशाच्या कल्याणाची भूमिका होती आणि मला शरण अमेरिकेने दिलेली आहे. त्यामुळे माझी निष्ठा ही अमेरिकेशी बांधलेली आहे. आता जे आपण युरोपमध्ये पाहतो हे सगळे जे शरणार्थी निर्वासित आलेले आहेत त्यांच्या निष्ठा युरोपमधल्या देशांशी नसून मागे आपल्या देशाशी, म्हणजे ज्या इस्लामी देशातून आले त्या इस्लामी देशाची त्यांच्या निष्ठा आहेत. तशा निष्ठा किसिंजरच्या नव्हत्या. ते अमेरिकेत आले, ते अमेरिकेशी निष्ठावान होते. भारताच्या ते विरुद्ध जरी असले तरी अतिशय चाणाक्ष, अतिशय बुद्धिमान राजकारणी, अतिशय बुद्धिमान परराष्ट्र नीतितज्ञ म्हणून त्यांचं सर्व जगभर नाव राहील. अमेरिकेची परराष्ट्र नीती त्यांनी ज्या पद्धतीने पुढे नेली त्या पद्धतीने अमेरिकेचं वर्चस्व आत्तापर्यंत टिकून राहिलं. पुढे रशियाचंही पतन आलं. त्याच्या आधी एक महत्त्वाचं काम त्यांनी केलं तर सांगायला पाहिजे. 69-70 साली त्यांनी चीनची मैत्री जोडली आणि आत्तामध्ये ते 1 वर्षापूर्वी ते चीनला जाऊन आले होते. म्हणजे 100 वर्ष लागल्यानंतर वर्षसुद्धा नाही, काही दिवसापूर्वी चीननी त्यांचा सत्कार केला. कारण चीन आणि अमेरिकेची मैत्री करण्याचं श्रेय सर्वस्वी किसिंजर यांना जातं. किसिंजरनी निक्सन यांना पटवून दिलं की चीनशी मैत्री करणं आवश्यक आहे. चीन कम्युनिस्ट असला तर आपल्या मैत्रीने तो कम्युनिझमपासून दूर जाईल आणि ते त्यांनी यशस्वीरित्या करून दाखवलं. एक छोटीशी आठवण त्यांची सांगायची, मग आपण इथे हा व्हिडिओ संपवूया. त्यांची आई, त्यांचं आपल्या आईवरती प्रचंड प्रेम होतं. ते म्हणतात की जे काही मी आहे ते आईमुळे, आईने जर आम्हाला जर्मनीतनं बाहेर काढलं नसतं तर आम्ही आहोत असे दिसलोच नसतो. त्यांच्या शेवटच्या आजारामध्ये तिला कोमामध्ये गेली आणि हॉस्पिटलमध्ये ठेवलं. डॉक्टर 2 दिवस कोमा झाल्यावर डॉक्टर म्हणले आता तिचं व्हेंटिलेटर काढून टाकूया. किसिंजरने त्यांना सांगितलं की ती माझी आई आहे, मी तिला ओळखतो, ती अशी जाणार नाही, अजिबात व्हेंटिलेटर काढायचा नाही. आणि खरोखर 2 दिवसांनी तिला शुद्ध आली. शुद्ध आल्यानंतर तिच्या तोंडात व्हेंटिलेटर असल्यामुळे तिला बोलता येत नव्हतं. तिने लिहून यांना विचारलं की मी कुठे आहे. यांनी सांगितलं तुम्ही अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये आहात. ते म्हणले आज तारीख किती आहे? हे म्हणले अमुक. किती वाजले? त्याच्यानंतर त्यांनी ताबडतोब लिहून पाठवलं की आज 11 वाजता माझी डेंटिस्टची अपॉइंटमेंट होती, ती कॅन्सल करा नाही तर आपल्याला त्याचे पैसे द्यायला लागतील. तेव्हा किसिंजर म्हणले एका जीवबाईचं लक्ष नेमकं कशाकडे तुमच्या लक्षात आलं? ती पूर्णपणे तिचा मेंदू सुरक्षित झालेला आहे, पैसे वाचवण्याकडे तिचं लक्ष असायचं. आमचा सगळा संसार आमच्या वडिलांचा तिने इतक्या उत्कृष्ट ह्याने केला. असा हा मातृभक्त आणि देशभक्त, अमेरिकेचा देशभक्त, भारताचा तो शत्रू असेल तर काय झालं, असा हा मनुष्य 100 वर्षाचं समृद्ध आयुष्य जगून पुढे परवा त्याचं निधन झालं. त्याबद्दल त्याला श्रद्धांजली. आणि एक थोर, ज्याला यांनी एक शब्दाला जन्म दिला, रिअल पॉलिटिक्स ज्याला म्हणतात, म्हणजे वास्तव राजनीती, म्हणजे पंडित नेहरूंची स्वप्नाळू राजनीती त्याच्याविरुद्ध आपण पाहिलं तर किसिंजर यांची वास्तव राजनीती, वास्तविक राजनीती, त्या प्रकारची राजनीती सध्या आपल्याकडे S जयशंकर पुढे चालवतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी ते पुढे चालवतात. त्या प्रकारची राजनीती करणारा एक फार श्रेष्ठ असा परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ दिवंगत झाला. त्याच्या स्मृतीला प्रणाम करून हा व्हिडिओ मी संपवतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स याच्यावरती आणि लाईक्स आमच्याकडे जरूर येऊ द्या. नमस्कार.